नमस्कार मंडळी. श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा. श्रावण महिना येताना सणांची बरसात, सुखाची रेलचेल घेऊन येतो. श्रावण महिन्यात वाराप्रमाणे, तिथीप्रमाणे अनेक सणवार येतात. श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात अष्टमीच्या दिवशी झाला म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी असे म्हणतात. अष्टमीला मध्यरात्री विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस. अशावेळी मथुरेला बंदीशाळेत देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. पुढे श्रीकृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आईवडिलांना बंदीशाळेतून मुक्त केले. या मंगल दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर दही, दूध, पाण्याने अभिषेक करतात. षोडशोपचारे बाळकृष्णाची पूजा करून पाळण्यात ठेवतात. पाळणा म्हटला जातो. प्रसादात दही, दूध, पेढे, डिंकाचे लाडू ठेवतात. केळी, पेरू यांचा नैवेद्य दाखवला जातो. पूजा झाल्यावर सुंठवडा वाटतात. दुसऱ्या दिवशी श्रावण वद्य नवमीला दहीहंडी करतात. दहीहंडीच्या दिवसाला पारणे म्हणतात. या दिवशी सकाळी कृष्णाची पूजा करतात. दही पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे विविध भागात, विविध प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.